तुम्ही बजेटमधला 3 लाख करोड 7 लाख कोटीच्या बजेटमध्ये सिव्हिल वर्क तुमचं 3 लाख करोडचं आहे। याच्याहून स्पष्ट दिसतंय का तुम्हाला सामान्य लोकांना काही द्यायचंच नाही आहे। हे सगळे थोड्या थोड्या गोष्टी देऊन त्याला चूप बसवायचं आहे। तुम्ही जर गावांतर याच्यातले असेल जिथं जिथं गरजही नाही आहे अशा सगळे बांधकामं काही ठिकाणी तर रस्ते उखळून चांगले रस्ते काढून नवीन सिमेंटीकरण सुरू आहे। तर तुम्ही समृद्धीमध्ये कोण समृद्ध झालं याचं काय वेगळं सांगायची काय गरज आहे। शक्तिपीठामध्ये त्याच्या मागचा उद्देश काय, मागं लोकांची मागणी नसताना तुम्ही त्याच्या मागं लागले का? एकतर तुम्हाला उद्योगपतींकडून पैसे आले असेल किंवा त्यांची तुम्हाला मागणी पूर्ण करायची असेल तर हा मोठा विषमता आहे। मी जे म्हणतोय ना का हा भेद जातीय भेद नाही, धर्मभेद नाही, हा अर्थभेद आहे आणि ह्या अर्थभेदामध्ये आम्ही सगळे गुंडाळून टाकतो आहे। व्यवस्थित आमचं मरण आहे आणि मीडिया पण नाही म्हटलं, तुम्ही जरी तुमची मानसिकता हे दाखवायची असली तरी प्रॉपर मीडियाची ती मानसिकता नाही आहे। ते ज्या पद्धतीनं लावून ठेवायला पाहिजे। तुम्ही पहा की रोज ओबीसी नेता बोलताना दिसतंय, रोज इकडे मराठा नेता बोलताना, कधी दलितांचा कधी मुसलमानाचा। तर अख्खी टीव्ही आपण जर पाहिलं असं वाटतं का महाराष्ट्र आता रोज उद्या पेटतं की काय अवस्था आहे। पण जे खरं पेटलेलं आहे, जो शेतकरी खरा पेटलेला आहे ते मीडियावर दिसत नाही ना। त्यात तुमचा दोष नाही आहे। आता मालकच बदलले तर काय करणार आहे? मालकच त्या विचाराचे झाले तर काय करणार आहे? नाही, काय झालंय आता 15% नफा धरून आपलं राज्याच्या कृषी मूल्य आयोगानं हा सगळा हिशोब केला। 5 विद्यापीठानं जमा खर्च काढला, जमा खर्चातून 15% नफा भेटला पाहिजे म्हणून 7,000 तरी भाव भेटले पाहिजे सोयाबीनला, असं मी म्हणत नाही, राज्य कृषी मूल्य आयोग म्हणतो। तर ही शिफारस आपण केंद्राला करतो आणि केंद्र सरासरी राज्याची काढतं। त्याच्यात आम्ही उत्पादनात कमी असल्यामुळं आपल्याला फक्त 5,328 रुपये भाव जाहीर केला। कापसाचा 11,000ची शिफारस केली, आपले भाव जाहीर केले 8,110 रुपये। ही जी याच्यात जे मरण आहे, म्हणजे तुम्ही एक सांगा का राज्य कृषी मूल्य आयोग काय म्हणतं का किमान सोयाबीनला जर 15% नफा भेटायचा असेल तर 7,000 रुपये भाव भेटले पाहिजे। आता 15% जर नफा भेटायचा असेल तर 7,000 लागत असेल तर 5,000नं नफा सोळा घाट्यात विकावं लागतं। ही तर वस्तुस्थिती आहे। म्हणजे जगाच्या पाठीवर मला वाटतं एवढी मूर्खता कुठेच नसू शकते। साधा पान टपरीवाले मोदीजीनं जो चहा विकला त्याच्यात ते 100% नफ्यानं चहा विकला। त्यांनी जे कॅन्टीन चालवली, इथे जो भजे विकते तो सुद्धा 100% नफा घेऊन भजे विकतं आणि आम्ही 8 महिने काम करून आम्हाला 15% नफा भेटत नसेल, 100 सोळा 15% नफ्यानं 7,000 भेटायला पाहिजे, 5,000 विकावं लागतं। सरकारच जाहीर करतं, ही फसवी योजना आहे। म्हणजे हमीभाव ही फक्त आता घोषणा राहिली आणि त्याची अंमलबजावणी करायचीच नाही अशी वस्तुस्थिती आहे। पण पंजाब मात्र याच्यामध्ये व्यवस्थित आहे। पंजाबनं यामध्ये मात केली आहे सरकारवर आणि 90% हमीभावानं तिथले सगळे गहू वगैरे जे काही धान्य आहे ते खरेदी केलं जातं। ते तिथल्या जागृतीचं काम आहे। FMC मध्ये त्या खाली विकत घेतल्या जात नाही। तर ते महाराष्ट्रात आता निर्माण करू।